भू स्वाहा अग्नये इदं नमः भुव स्वाहा वायवे इदं नमः स्वस्वाहा सूर्याय इदं नमः भूर्भुवः स्वस्वाहा प्रजापतये इदं नमः। नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते. चातुर्मास्य भागवत सेवेतील आज आपला 79वा दिवस. श्री गणेशाय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री सरस्वते नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. पांडुरंग श्री विठ्ठल स्तुती. जी जगा आधार प्रकृती पुरुष ती तूच दृश्य तूच नेय भास मानते हि तू अकार तू उकार तू मकार अव्यया नाही भेद साचकी सगुण निर्गुण तया. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमत् शंकर देशिकेंद्र भगवान ज्ञानेश योगेश्वर सन्मार्गी जनलावण्या क्षितितला आले तुको बापर. साई दास गणू समर्थ गुरु या संत व्रजा भीतरी ठाके हो प्रभु हो प्रसन्न मजत्या सर्वांसवे श्री हरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. निमीने काल प्रश्न विचारलाय राजा निमीने की कोणत्या वेळी कोणता रंग आकार भगवान स्वीकारतात आणि माणूस कोणत्या नावाने विधीने उपासना करतो हे सांगा. त्यावर आता हे करभाजन म्हणून ऋषी ते सांगतायत की राजा, चतुर्युग सत्य त्रेता द्वापार व कली या 4 युगात भगवंताचे अनेक रंग नाम आकृत्या व विभिन्न विधींनी पूजा झाली. आणि त्यात सत्ययुगात भगवंताच्या श्री विग्रहाचा रंग असतो श्वेत, पांढऱ्या रंगाचा. त्यांना 4 बाहू असतात व डोक्यावर जटा असतात. ते वल्कले नेसतात. काळ्या मृगाचे चर्म व यज्ञोपवित रुद्राक्षमाळा दंडकमंडलू धारण करतात. सत्ययुगाचे लोक फार शांत परमवैरहित सर्वांचे हितैषी समदर्शी असे असतात. ते लोक इंद्रिये मनाला वश ठेवून ध्यान तपस्येद्वारा सर्वांचे प्रकाशक परमात्म्याची सदैव आराधना करतात. ते लोक हंस सुपर्ण वैकुंठ धर्म योगेश्वर अमल ईश्वर पुरुष अव्यक्त व परमात्मा आदी नावांनी भगवंताचे गुण लीला आदींचे गायन करतात. राजन, त्रेतायुगात भगवंताच्या श्री विग्रहाचा रंग असतो लाल. त्यास 4 भुजा असतात. ते कटी भागात ही मेखला धारण करीत असतात. त्यांचे केस सोनेरी असतात. ते वेद प्रतिपादित यज्ञ रूपात राहून स्त्रुवा आदी यज्ञपात्रे धारण करतात. तम तदा मनुजाम देवम सर्व देवमयम हरिम यजंती विद्यया त्रय्या धर्मिष्ठा ब्रह्मवादिनः. त्या युगाची माणसे आपल्या धर्मावर फार श्रद्धा ठेवणारे व वेदांच्या अध्ययन अध्यापनात फार प्रवीण होते. ते सर्व लोक ऋग्वेद यजुर्वेद सामवेद व वेदत्रयीद्वारा सर्व देवस्वरूप देवादिदेव भगवान श्रीहरीची आराधना करतात. त्रेतायुगात अधिकांश लोक विष्णू यज्ञ पृष्णी गर्भ सर्व देव उरुक्रम वृषाकपी जयंत उरुगाय आदी नामांपासून त्यांचे गुण व लीला यांचे कीर्तन करतात. राजन, द्वापार युगात भगवंताच्या श्री विग्रहाचा रंग होता सावळा. ते पितांबर तसेच शंख चक्र गदा पद्म आदी आयुधे धारण करतात. वक्षस्थली श्रीवत्स चिन्ह भृगुलत्था कौस्तुभमणी ह्यामुळे ते ओळखले जात. राजन, त्यावेळी जिज्ञासू मनुष्य महाराजांचे जे चिंद्रुछत्र चामरादींनी युक्त परमपुरुष भगवंताची वैदिक व तांत्रिक विधीने आराधना करत. नमस्ते वासुदेवाय नमः संकर्षणाय च प्रद्युम्नाय अनिरुद्धाय तुभ्यं भगवते नमः.
नारायणाय ऋषये पुरुषाय महात्मने विश्वेश्वराय विश्वाय सर्वभूतात्मने नमः. हे लोक अशा प्रकारे भगवत स्तुती करत हे ज्ञानस्वरूप भगवान वासुदेव तसेच क्रियाशक्तीरूप संकर्षण आम्ही आपणास वारंवार नमस्कार करतो. भगवान प्रद्युम्न अनिरुद्धाच्या रूपात आम्ही आपणास वारंवार नमस्कार करतो. ऋषी नारायण महात्मा नर विश्वेश्वर विश्वरूप सर्व भूतात्मा भगवंतास आम्ही नमस्कार करतो. राजन, द्वापार युगात अशा प्रकारे लोक जगदीश्वर भगवंताची स्तुती करत असत. आता कलियुगात अनेक तंत्रांच्या विधी विधानांनी जशी पूजा होई त्याचे वर्णन ऐक. कलियुगातील भगवंताचा श्री विग्रह असतो कृष्ण वर्ण, काळा रंग. ज्याप्रमाणे नीलम मण्यापासून उज्ज्वल कन्नीधारा निघते तसेच त्यांच्या अंगाच्या छटा पण उज्ज्वल असतात. ते हृदयादी अंग, कौस्तुभादी उपांग, सुदर्शनादी अस्त्र, सुनंदन प्रभृती पार्षदांनी संयुक्त राहतात. कलियुगात श्रेष्ठ बुद्धी संपन्न पुरुष अशा यज्ञांद्वारे त्यांची आराधना करतात की ज्यात नाम गुण लीला यांची प्रधानता राहते. ते लोक भगवंताची स्तुती अशा प्रकारे करतात की प्रभू, आपण शरणागत रक्षक आहात. आपले चरणारविंद सदा सर्वदा ध्यान करण्यायोग्य आहे. मायामोहाने होणाऱ्या सांसारिक पराजयांचा अंत करून देणारे आहे. भक्तांच्या समस्त अभिष्ट वस्तूंचे दान देणारे आहेत. कामधेनू स्वरूप आहेत. ते तीर्थांना तीर्थ बनवणारे आहे. स्वयं परमतीर्थरूप आहेत. शिव ब्रह्मा आदी मोठमोठ्या देवता त्यांना नमस्कार करतात. अगदी कुणीही त्यांना शरण आले तर ते त्यास स्वीकारतात. ते सेवकांच्या समस्त आरती विपत्ती नाशक आहेत. संसार सागर पार करणारे जहाज आहेत. महापुरुष म्हणजे ह्या चरणारविंदांना, अशा महापुरुषाच्या चरणारविंदांना आम्ही नमस्कार करतो. भगवान आपल्या चरणांचा महिमा काय सांगावा. राम अवतारात आपले पिता दशरथजींच्या वचनांसाठी देवतांना सुद्धा अभिलाषा असते व जी त्यागणे अशक्य असते अशी राजलक्ष्मी आपण सोडून गेलात आणि वनवन भटकलात. खरोखर आपण धर्मनिष्ठेची परिसीमा आहात. आपली प्रेयसी सीताजींच्या इच्छेखातर जाणून बुजून आपले चरणक्रमल माया मृगाच्या मागे धावले. खरोखर आपण प्रेमाची परिसीमा आहात. हे प्रभू, अशा आपल्या चरणारविंदांना मी वंदन करतो. राजन, अशा प्रकारे विभिन्न युगातील लोक आपापल्या युगानुरूप नाम रूपद्वारा विभिन्न प्रकारच्या भगवंताची आराधना करतात. यात संदेह नाही की धर्म अर्थ काम मोक्ष या चारही पुरुषार्थाचे एकमात्र स्वामी भगवान श्रीहरी आहेत. कलियुगात केवळ संकीर्तनाने स्वार्थ व परमार्थ बनतात. म्हणून ह्या युगाचे गुण जाणणारे सारग्रही श्रेष्ठ पुरुष कलियुगाची फार प्रशंसा करतात आणि ते कलियुगावर प्रेम करतात. देहाभिमानी जीव संसार चक्रात अनादि कालापासून भटकत असतात. ते त्याच्यासाठी भगवत लीला गुण व नाम संकीर्तनापेक्षा अन्य काही परमलाभ नाही. कारण ह्यामुळे संसारात भटकणे थांबते, परमशांतीचा अनुभव होतो. राजा, सत्य त्रेता द्वापार युगातल्या प्रेजस कलियुगात जन्म हवा वाटतो. म्हणजे सगळ्यांना कलियुगात जन्म हवा असतो. कारण का तर कलियुगात कुठे कुठे भगवान नारायणाचे शरणागत त्यांच्या आश्रमात राहणारे पुष्कळशे भक्त उत्पन्न होतील. महाराज विदेह, कलियुगात द्रविड देशात अधिक भक्त भेटतात. तिथे ताम्रपर्णी, कृतमाला, पयास्विनी, परमपवित्र कावेरी महानदी व प्रचिती नावाची नदी वाहते. प्रतीची. राजन, जे लोक ह्या नद्यांचे पाणी पितात खरोखर त्यांचे अंतःकरण शुद्ध होते. ते भगवान वासुदेवाचे भक्त होतात. राजन, जो माणूस हे करणे बाकी आहे, ते करणे आवश्यक आहे इत्यादी भेदबुद्धीचा परित्याग करून
कर्मवासना त्यागून सर्वात्म भावाने शरणागत वत्सल प्रेमाचे वरदानी भगवान मुकुंदास शरण आले आहेत, ते देवता, ऋषी, पितर, प्राणी, कुटुंबीय, अतिथींच्या ऋणातून मुक्त होतात. तो कोणाच्या अधीन, कोणाचा सेवक, कोणाच्या बंधनात राहत नाही. जो प्रेमी भक्त आपल्या प्रियतम भगवंताच्या चरणकमलांना अनन्य भावाने दुसऱ्या भावना, आस्था, वृत्ती, प्रवृत्ती सोडून देऊन भजन करतो, त्यास पहिली गोष्ट तर ही आहे की पापकर्म होत नाही. पण जर कधी काही कारणाने जर झाले तर परमपुरुष भगवान श्रीहरी त्याच्या हृदयात बसून ते सर्व धुवून टाकतात व त्याचे हृदय शुद्ध होते. नारदजी आता सांगतायत, धर्मान भागवता नित्यम श्रुत्वाथ मिथिलेश्वर जायंतेयान मुनीन प्रीतः सोपाध्यायो ह्य पूजयत. म्हणतात वसुदेवजी, मिथिला नरेश राजा निमी 9 योगेश्वरांकडून असा उपदेश भागवत धर्माचे वर्णन ऐकून आनंदित झाले. त्यांनी आपले ऋत्विज आचार्यांसह त्या 9 जणांची पूजा केली. त्यानंतर सर्वांसमोर ते सिद्ध अंतर्धान पावले. विदेहराज निमीने त्यांनी सांगितलेल्या भागवत धर्माचे आचरण केले, परमगती प्राप्त केली. आपण हे इतकं थोडक्यात आणि सविस्तर तसं त्या 9 ऋषींनी सांगितलेलं आहे. आणि खरंच सगळ्यात सोपं तर हे आहे की सगळं कर्म कृष्णार्पण करायचं. नामस्मरण नाही केलं तरी चालेल, पण प्रत्येक क्षणोक्षणी कर्म कृष्णार्पण करायचं, जे काही आपल्याकडनं होईल ते. हे तर आहेच. आणि सगळंच म्हणजे थोडक्यामध्ये भागवताचं सार आलंय. आणि त्याला भागवत त्या माणसाला म्हणतात, भगवत भक्त म्हणतात, भागवत म्हणतात, महाभागवत म्हणतात, हेही सांगितलंय. आपल्याला म्हणजे ह्या अध्यायातले हे जे काही सांगितलेले आहेत हे थोडं थोडं तरी आचरण करून बघायला हरकत नाही ना. थोडे हळूहळू, आणि कधीतरी नुसतं ऐकून सोडून द्यायचा असा भाग नाहीये. भागवत मुळात आपल्या वृत्तीत, प्रवृत्तीत बदल घडवून आणण्यासाठीचा ग्रंथ आहे. आपण हे जास्तीत जास्त आता 11व्या स्कंदापर्यंत आल्यावर तर निदान 11 माळा जप आपण करायला सुरुवात करायला काय हरकत आहे. हे कारण कलियुगात जन्म मोठमोठे देवता, ऋषी मुनी सगळ्यांना हवाय म्हणतात. का तर तुम्ही बाकीचं काहीही पाप झाली, आपण कितीही प्रतिकूलतेत चाललो असलो, पण त्याच्या प्रवाहाविरुद्ध जाऊन आपण जर नामस्मरण वगैरे केलं तर थोडक्या वेळात जास्त लाभ मिळतो. नामस्मरण 1 माळ ओढली तर सत्ययुगात ती 1 माळ म्हणजे त्याला काहीच किंमत नाही. पण आज कलियुगामध्ये त्या 1 माळेला खूप किंमत आहे. नुसतं भगवंताचं नाव मुखात आलं तर किंमत आहे, गोंदवलेकर महाराज म्हणायचे. म्हणजे तर आपण म्हणजे ते खूप अलभ्य लाभ संत देतात आपल्याला. त्यांचं तर चरित्र आपल्या डोळ्यासमोर आत्ता नुकतंच 200 वर्षापूर्वी झालेलं आहे. भयंकर उत्तम असं हे आता सांगतायत. आणि त्यानुसार फक्त एवढा ह्याचा जरी वारंवार आपण चिंतन केलं आणि अभ्यास केला तर आपल्याला प्रगती करायला खूप छान आहे. एवढे 3-4 अध्याय जे काही आहेत 11व्या स्कंदातले सुरुवातीचे. आता नारदजी सांगतायत, हे महाभाग्यवान वसुदेवजी, मी तुम्हाला ज्या म्हणजे हे सगळं निमी राजाची, त्याच्याकडं 9 ऋषी आले त्याची ही गोष्ट, ज्या वेळे वसुदेवजी नारदांना प्रश्न विचारलेला असतो, मला काहीतरी आता सोपा मार्ग सांगा आता सुधारण्याचा. म्हणजे ह्या सुधारण्याचा म्हणजे काय म्हणतात त्याला, परलोक सुधारण्याचा. म्हणजे तिकडं जाताना मला सोयीस्कर कसं होईल ह्यासाठी तुम्ही काहीतरी सांगा. हा प्रश्न जेव्हा विचारलेला असतो त्यावेळेस नारदांनी ही सगळी कथा सांगितलेली असते. 9 ऋषींनी काय काय उत्तरं दिली. आणि आता ते वसुदेवजींना म्हणतायत की महाभाग्यवान वसुदेवजी, मी तुम्हास ज्या भागवत धर्माचा उपदेश केला, तुम्ही पण श्रद्धेने त्याचे आचरण कराल तर अंतिम परमपद पावाल. वसुदेवजी, तुमचे व देवकीचे यश तर साऱ्या जगतात भरपूर आहे. कारण साक्षात भगवान श्रीकृष्ण, सर्व शक्तिमान श्रीकृष्ण तुमच्याकडे पुत्र रूपाने अवतीर्ण झालेत. तुम्ही लोकांनी भगवत दर्शन, आलिंगन, गप्पा मारणे, झोपवणे, बसवणे, उठवणे, खेळवणे आदी द्वारा वात्सल्य स्नेह करून आपले हृदय शुद्ध केले.
तुम्ही परमपवित्र आहात. वसुदेव, शिशुपाल, पौंड्रक, शाल्व आदी राजांनी वैरभावाने श्रीकृष्णाची ढाल, लीला, विलास, कटाक्ष इत्यादींचे स्मरण केले होते, पण ते विनासायास तरी सुद्धा भगवत विलीन झाले. म्हणजे ते त्यांचे इतके अनुकरण करायचे की चालणे, झोपणे, फिरणे सगळं स्वाभाविक त्यांची चित्तवृत्ती कृष्णावर स्थिर झाल्यामुळे त्यांना सारूप्य मुक्तीचे अधिकारी झाले. मग जे लोक प्रेम अनुरागाने वृत्ती श्रीकृष्णाकार करतात त्यांना हे काय अशक्य आहे, यात संदेह तो काय. वसुदेवजी, तुम्ही कृष्णाच फक्त आपला मुलगा मानू नका. ते सर्वात्मा, सर्वेश्वर, कारणातीत, अविनाशी आहेत. त्यांनी लीला करण्यासाठी फक्त मनुष्य देह धारण केलाय, आपले ऐश्वर्य झाकून ठेवले. भूभारा सुरराज्यज्ञ हंतवे गुप्तये सताम अवतीर्णस्य निर्वृत्यै यशो लोके वितन्यते. ते पृथ्वीस भारभूत असुरांचा विनाश आणि संतांच्या रक्षणासाठी तसेच जीवास परमशांती आणि मुक्ती देण्यासाठी अवतीर्ण झाले, म्हणून जगतात त्यांची कीर्ती गायली जाते. शुकदेवजी आता सांगतायत, प्रिय परीक्षित, नारदजींच्या मुखातून ही गोष्ट ऐकून परमभाग्यवान वसुदेवजी, परम भाग्यवती देवकीजी यांना फार विस्मय वाटला. त्यांच्या जो काही माया मोह शिल्लक राहिला होता तो तत्काळ नष्ट झाला. राजन, हा इतिहास परम पवित्र आहे. जो एकाग्र चित्ताने धारण करतो त्याचा सारा शोक मोह दूर होतो आणि तो लवकरात लवकर ब्रह्मपदाला पोचतो. हे म्हणजे ह्याचं फलश्रुती या कथेची सांगितलेली आहे. म्हणजे आपण ह्या गोष्टी फलश्रुतीला फार महत्व आहे. आपल्याला जर नुसत्या कथा ऐकून त्याचं चिंतन करून आपल्याला ब्रह्मपद प्राप्ती होणार आहे हे भगवंतांनी सांगितलंय, व्यासांनी सांगितलंय. व्यास हे भगवंताचा आविष्कारच आहे. तर आपल्याला त्याचं चिंतन करून त्याच्यावर विश्वास ठेवून श्रद्धा फक्त ठेवून जर त्याचं प्रयत्न केले तर नक्कीच आपण ब्रह्मपद प्राप्त करू. पुढे कथा आता पुढे जाते. म्हणजे राजाला सांगतायत शुकदेवजी सांगतायत की परीक्षित, जेव्हा देवर्षी नारद वसुदेवजींना उपदेश करून निघून गेले तेव्हा आपले पुत्र सनकादी देवता, प्रजापती, ब्रह्माजी, भूतगणांसह सर्वेश्वर महादेवजी, मरुदगणांसह इंद्रदेव द्वारकापुरीत आले. त्यांच्याबरोबर सगळेजण म्हणजे आदित्यगण आले, 8 वसू आले, अश्विनी कुमार, ऋभू, अंगिरांचे वंशज ऋषी, 11 रुद्र, विश्वेदेव, साध्यगण, गंधर्व, अप्सरा, नाग, सिद्धचारण, गुह्यक, ऋषी, पितर, विद्याधर, किन्नर सगळेजण भगवंताच्या भेटीला द्वारकेमध्ये आले. आता हे भगवंताचा अंतिम काळाचा म्हणजे ह्या पृथ्वीवरचा शेवटचा टप्पा आहे आयुष्याचा. म्हणजे जे काही त्यांनी लीला केली त्या लीलेचा भाग शेवटचा आहे. आता ह्या सर्व स्वर्गस्थ देवता वगैरे हे सर्व तिथं येतात आणि त्यांचा उद्देश हाच की आता हा मनुष्यासारखा मनोहर वेश धारण करणारे, श्यामसुंदर शरीराचे, सर्व लोकांचे मन आपल्याकडे खेचून घेणारे, रमवणारे भगवान श्रीकृष्णाचे दर्शन आपल्यालाही या मृत्यूलोकाचं दर्शन पुन्हा कशाला मिळतंय. कारण भगवान पुन्हा त्यांना कधीतरी भेटतात. आपण सगळे समजत असतो की ते सदैव भेटतात, पण भगवंताला भेटणं तेवढं सहज शक्य नाही आहे. त्याला पुन्हा तेवढी उपासना साधना ही लागतीच. तुम्ही काहीही असा, अगदी देवता असलात म्हणून लगेच दर्शन होत नाही हे सांगितलं. आता मृत्यू लोकात मानव देह घेऊन एक सामान्य लीला देव करतायत, खूप अलौकिक आहे, मधुर आहे. म्हणून हे सर्वांनी दर्शनासाठी आले. एक 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 करत सगळे जण हजर झाले. आपला हा श्री विग्रह प्रकट करून त्याद्वारे तिन्ही लोकात अशी पवित्र कीर्तीचा विस्तार केला होता त्यावेळी भगवंताने, जी समस्त लोकांचे ताप पाप सदासाठी मिटवून टाकणारी आहे. द्वारिका सर्व प्रकारचे ऐश्वर्य संपत्तीने समृद्ध होती, अलौकिक दीप्तीने शोभायमान होती. तिथे येऊन त्या लोकांनी अद्भुत छबियुक्त भगवान श्रीकृष्णाचे मनोभावे दर्शन घेतले.
समोरच दर्शन घेतलंय आणि त्यांचे रूप माधुरी अत्यंत शांतपणे न डोळ्यांनी पिता येईल तेवढी पिली, म्हणजे काय म्हणतात निमिष मात्र नजर न हलवता त्यांच्याकडे बघत राहिले आणि भगवंताचं ते रूप जेवढं पिता येईल दृष्टीने, मनाने, सर्व इंद्रियाने ते पिलं आणि तरीही त्यांची तृप्ती काही होत नव्हती. ते एकटक तसे खूप वेळ रोखून बघतच होते. त्या लोकांनी स्वर्गामधल्या उद्यानातली माला, पुष्पमाला आणल्या होत्या. चित्ररथादी दिव्य पुष्पाने त्यांनी भगवंताला इतकी ती फुलं वाहिली की देव झाकून गेले. त्याबरोबर चित्रविचित्र अर्थपूर्ण फार सुंदर पदे म्हणली आणि भगवंताची स्तुती केली. देवतांनी प्रार्थना केली की देवाहा उचू नताहा स्मते नाथ पदारविंदम बुद्धींद्रियम प्राण मनोवचेभी मनोवचोभिः यच्चिंत्यतेत हृदि भावयुक्तैः मुमुक्षुभिः कर्ममयो रूपाशांत. स्वामी, कर्मांच्या विकट फंद्यातून सुटू इच्छिणारे मुमुक्षुजन भक्तिभावात आपल्या हृदयात ज्यांचे चिंतन करतात, आपल्या त्या चरणकमलांना आम्ही लोकांनी आपली बुद्धी, प्राण, इंद्रिय, मन, वाणी साक्षात नमस्कार करतो. अहो, काय आश्चर्य आहे. आपले दर्शन झालं, आम्ही साक्षात वंदन करतो. ते पुन्हा पुन्हा भगवंताला सांगतायत की सर्वजण अतिशय सुंदर स्तुती केली आहे. स्तुती करण्यायोग्य परमात्मन असं सुरुवातीलाच म्हणतायत आणि पुढे म्हणतायत की ज्या माणसांची चित्तवृत्ती रागद्वेषांनी कलुषित आहे, ते उपासना, वेदाध्ययन, दान, तपस्या, यज्ञादी कर्म भलेही करोत, परंतु त्यांनी तशी शुद्धी होत नाही. जरी श्रवणाद्वारे संपुष्ट म्हणजे शुद्धांतकरण सज्जन पुरुषांची आपली लीला कीर्ती विषयात दिवसेंदिवस वाढून परिपूर्णता होणाऱ्या श्रद्धेने होते. म्हणजे फक्त कथा श्रवणाने जे शांती मिळते, तृप्ती मिळते, तशी तृप्ती अन्य कशानेही मिळत नाही. अन्य वेदाध्ययन, उपासना ह्या कशाने, तपस्या यांनी मिळत नाही. इतकं सुंदर स्वभान माणूस विसरतो आणि एका वेगळ्याच उंचीवर भागवत कथा ऐकताना जातो. त्याची त्यांनी इथं हे सांगितलेली आहे. मननशील मुमुक्षजन मोक्ष प्राप्तीसाठी आपल्या प्रेमाने पाझरलेल्या हृदयाने जे घेत घेत फिरतात, पांचरात्र विधीने उपासना करणारे भक्तजनांसमान ऐश्वर्याच्या प्राप्तीसाठी वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध या चक्रव्यूहात ज्यांचे पूजन करतात व जितेंद्रिय पुरुष स्वर्णलोकीचे अतिक्रमण करून भगवद्धाम प्राप्तीसाठी तिन्ही वेळा ज्यांची पूजा करतात, याज्ञिक लोक तिन्ही वेदांनी सांगितलेल्या विधीने आपल्या संयत हातात हविष्य घेऊन यज्ञकुंडात आहुती देतात व त्यांचे चिंतन करतात. आपल्या आत्मस्वरूपिणी मायेने जिज्ञासू योगीजन हृदयांतर्गत भागात आपल्या चरणकमलांचे ध्यान करतात. आपले मोठमोठे प्रेमी भक्तजन त्यास परम आराध्य देव मानतात. प्रभू, आपले तेच चरणकमल आमच्या समस्त अशुभ वासना, विषय वासनांना भस्म करण्यासाठी म्हणजे सज्ज आहेत. त्या पापास्मरणानं आमच्या पापांना भस्म करोत. अशा आपल्या दर्शनाला आम्ही पुन्हा पुन्हा आपले दर्शन घेऊन वंदन करतो. हर प्रकारे भगवंताची स्तुती अतिशय सुरेख त्यांनी केली आहे. म्हणजे आपलं दर्शन आणि चरित्र गायन हा जणू मोक्ष मार्गाचा सोपान आहे. खरे मुमुक्षू स्वर्ग सुखाला डावलतात व तुझ्या चरणात चिंतन करून वैकुंठाला जातात. काही भक्तजन चराचरात, काही भक्त चराचरात तूच भरलेला आहेस असं अंतःकरणात समजतात आणि वस्तुमात्राबद्दल नम्रता धरतात. समस्त वस्तू मात्रांबद्दल हे श्रीपती, तुझ्या प्रिय भक्तांनी तुला काहीही दिलं तरी तू ते प्रेमाने स्वीकारतोस. फक्त त्याची देण्याची भावना बघतोस. रानफुलांची माल सुद्धा तू गळ्यात रत्नापेक्षा जास्त मौल्यवान समजून घातलीस. मग ती शिळी झाली तरी सुद्धा ती सोडत नाहीस. हे अनंता,
3 पावलांनी त्रिभुवन व्यापणारा तू बलीला मोठा दानी ठरवलास. ज्यावेळी तुझ्या पहिल्या पावलातून म्हणजे पासूनच जे आवरणोदक निघाले तीच मंदाकिनी. ब्रह्मदेवाने तीच कमंडलीतून धारण केली. शिवाने आपल्या मस्तकावर धारण करून त्रैलोक्याला पावन करण्यासाठी भूतलाला पाठवली. हे श्रीकृष्णा, तू काळाचा आणि कर्माचा नियंता आहेस. सर्व जीवांच्या इंद्रियांचे व्यवहार तुझ्याशिवाय होऊच शकत नाहीत. हे ऋषिकेशा, आपण समस्त चराचराचे अधीश्वर आहात. आपण हेच कारण आहे की मायेच्या गुणविशेषाच्या कारणाने बनलेला विभिन्न पदार्थांचा उपभोग करता आणि तरीही आपण त्यात लिप्त होत नाही. ही केवळ आपलीच गोष्ट आहे. आपल्याशिवाय म्हणजे दुसऱ्या कोणाला स्वयं त्याग करून म्हणजे वासनांना न शिवता त्या त्याज्य विषयांमध्ये रमून न रमल्यासारखं असणं, अनासक्त असणं हे जमणं कठीण आहे. म्हणजे भगवंताच्या खूप खूप प्रकारे अद्भुत बारीक बारीक गुणांना त्यांनी मोठं करून सांगितलंय देवतांनी. 16,000पेक्षा जास्त अधिक राण्या आपल्यासह राहत. त्या सर्व आपल्या मंद हास्य, तिरके कटाक्ष, मनोहर भुवयांचे इशारे, सूरतालाचे प्रौढ संमोहक कामबाण चालवत व कामकलाच्या विविध इशाऱ्यांनी आपल्याला आकर्षित करू इच्छित, पण त्या आपल्या परिपूर्ण कामबाणांनी आपणास थोडेही ढवळले जाऊ दिले नाहीत. त्यांच्या म्हणजे सर्व ह्या हावभावांनी आपण आतून अजिबात हलला नाहीत, थोडेही डगमगले नाहीत की असफल, म्हणजे त्या शेवटी असफल झाल्या त्यांचे सर्व प्रयत्न करून थकत. पण आपण आपले जादू चालवायची ती चालवत, पण त्यांच्या जादूला तुम्ही भाळत नसत. हे म्हटलंय. आपण त्रिलोकीचे पापनाश करण्यासाठी 2 नद्या वाहवल्या आहेत. त्या आपल्या अमृतमय कथा दिव्य आहेत. या शुकदेवजी सांगतात, समस्त देवता ब्रह्माजींसह शंकरांनी अशा प्रकारे भगवत स्तुती केली. त्यानंतर ते प्रणाम करून आपल्या धामी जाण्यासाठी आकाशात स्थित झाले. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, म्हणजे जायला तयार झाले, तेव्हा ब्रह्मदेव त्यांना म्हणाले, भूमेर भारावताराय पुरा विज्ञापित प्रभो तमस्माभिरशेषाम शात्मम ततस्थैवोपपादितम. ब्रह्मदेव म्हणतायत की सर्वात्मन प्रभो, प्रथम आम्ही लोकांनी अवतार धारण करून पृथ्वीचा भार कमी करायची प्रार्थना केली होती. म्हणजे आपण पाहिलं की अगदी महात्म्याच्या आणि सुरुवातीला म्हणजे पहिल्या स्कंदापूर्वी सुद्धा असं सांगितलं की खूप प्रथम स्कंदात खूप सर्वत्र कलियुगाचा असा हे झालाय. म्हणजे अजून कलियुग तर खूप लांब आहे, पण लोक दुष्ट दुराचारी लोक वाढलेत. देवा, पृथ्वीला भार असह्य व्हायला आहे. गायीचं रूप घेऊन पृथ्वी आली म्हणून ब्रह्मदेवादी लोक क्षीरसागराच्या काठाशी जातात आणि भगवंताची स्तुती करतात. भगवान समोर येतात आणि उत्तर देतात आणि मी येतो, अवतार धारण करतो म्हणलेले असतात. त्याचं स्मरण इथं ब्रह्मदेव म्हणतात की भगवान, आम्हीच तुम्हाला प्रार्थना केली या भूतलावर या, आणि आपण त्याप्रमाणे हा दुष्टांचा भूभार कमी करण्यासाठी आमच्या शब्दाला मान देऊन आलात आणि यथायोग्य ते काम पूर्णही केलेत. धर्मश्च स्थापितः सस्तु सत्यसंधेषु वै त्वया कीर्तिश्च दिक्षु विक्षिप्ता सर्व लोक मला पहा. आपण सत्यपरायण साधू पुरुष कल्याणासाठी धर्माची स्थापना केली. दशदिशात अशी कीर्ती पसरवली की ती ऐकून ऐकून सर्व लोक मनाचा मळ संपवतात, धुवून टाकतात. प्रभो, कलियुगात जे साधू स्वभाव माणसे आपल्या या लीला श्रवण कीर्तन करतील ते सुगमतेने अज्ञान रूपी अंधकारातून पार होऊन जातील, सहज हा संसार सागर पार करतील. परमेश्वरा,
पुरुषोत्तम सर्वशक्तिमान प्रभो, आपणास यदुवंशात अवतार धारण करून, म्हणजे आता हे भगवंताला चला इतक्या घाईने म्हणायला लागले की त्यांना विरह सहन होत नाही. ते म्हणतात की चला चला, आता हे 125 वर्ष झाली तुम्ही अवतार धारण करून किती इतर रमलायत. म्हणून ते सांगतायत यदुवंश वर्तीर्णस्य भवत पुरुषोत्तम शरच्छतम व्यतीत्याय 25 प्रभो. आता 125 वर्ष उलटून गेली, तुम्ही यदुवंशात नुसते रममाण झाला आहात, आता बास, असं ते ब्रह्मदेवादी स्वतः सांगतायत. तेव्हा आपण हे सर्वोत्तम रूप धारण करून यदुवंशात अवतार घेतलात, जगत हितासाठी उदारता व पराक्रम लीला केल्यात. सर्वाधार आता आम्हा लोकांचे काही काम राहिले नाही की जे पूर्ण करण्यासाठी आपण इथे राहणे आवश्यक आहे. म्हणजे आता तुमचं इथलं काम पूर्ण झालंय, आता बास, चला आता बास, इतकी घाईने ते सांगतायत. ब्राह्मणांच्या शापामुळे आपले हे कुळ पण एक प्रकारे नष्टच होत आहे. म्हणून वैकुंठनाथ, जर आपणास योग्य वाटेल तर आपण परमधामी यावे. आपले सेवक आम्हा लोकपालांचेच व आमच्या लोकांचे पालन पोषण करावे. आम्ही आतुरतेने वाट बघतायत, ते सांगतायत. भगवान सगळं त्यांचं ऐकून घेतात. भगवान म्हणतायत की बरोबर आहे, म्हणजे अवधी आहे की आपण जसे म्हणता तसा मी प्रथम पासून निश्चयच केलेला आहे. म्हणजे मी आपणा लोकांचे सर्व काम करून पृथ्वीचा भार उतरवला आहे. म्हणजे तुम्हाला मी शब्द दिला होता की दुष्ट दुर्जनांचा संहार करीन, तो काम माझं पूर्ण झालंय, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे. परंतु तदिदम यादव कुलम वीर्य शौर्य श्रियोद्भतम लोकम जिघृक्षरुद्धम मे वेलयेव महार्णव. अजून एक काम बाकी आहे ना, हे यदुवंशी बल, विक्रम, वीरता, शूरता, धन, दौलत या सर्वांनी उन्मत्त झालेत. त्या साऱ्यांचा पृथ्वीला ग्रासायला टपलेत ते सर्वजण. जसे समुद्रास तट अडवतो तसे मी म्हणजे भगवान म्हणतात की माझा त्यांना अटकाव होतोय, माझ्यामुळं ते अडलेत. थोडक्यात मी इथनं गेलो की ते कसे वागतील सांगता येत नाही. म्हणजे धरबंद सुटल्यासारखे सुटतील नुसतं मोकाट. म्हणजे त्यापूर्वीच मला त्यांचा बंदोबस्त करायला पाहिजे. आणि हे देव जाणून आहेत की आपली त्यांना अडचण होतीये. म्हणजे असेच दुष्ट आपल्याच वंशात झालेले आहेत, यदुकुळातच, हे त्यांना कळतं. म्हणजे त्यांच्या सत्तेमुळं, पैशामुळं, बळामुळं, वीर्यातेमुळं हे सर्व झालेलं आहे. जर मी हा असा उद्दाम व उद्धट यदुवंशीयांचा विशाल वंश नष्ट न करता आलो तर हे सर्व मर्यादांचे उल्लंघन करून घमेंडी यादव साऱ्या लोकांचा, म्हणजे सगळे पृथ्वीवरच्या लोकांचा संहार करतील आणि भयंकर कोलाहल माजेल आणि माझा उद्देश असफल होईल. दुष्टांचं, दुर्जनांचं हे पारिपत्य करायला आलोय ना, म्हणजे त्यांचा विध्वंस करायला आलोय. आणि माझ्या कुळातली माणसं जर उद्या अशी झाली तर काय उपयोग आहे? त्यांचा बंदोबस्त मलाच करायला पाहिजे. म्हणजे देव म्हणतात की हे काम मी न करता आलो तर ते अयोग्य आहे. निष्पाप ब्रह्माजी, आता ब्राह्मणाच्या शापाने ह्या वंशाचा नाश प्रारंभ झालाय सुद्धा. म्हणजे नुसता शाप दिलाय, आता हळूहळू ते म्हणजे सुरुवात झाली आहे त्या शापाला. त्यामुळं काही काळजीचं कारणच नाही. याचा अंत झाल्यावर मी स्वधामास पोचतो. परीक्षित, जेव्हा अखिल लोकाधिपती भगवान श्रीकृष्णाने अशा प्रकारे सांगितले तेव्हा त्या ब्रह्माजी त्यांना प्रणाम केला आणि आनंदाने देवतांसह आपल्या धामी निघून गेले. ते जाताच, आता भगवान येणार आहेत कळल्यामुळे सगळे खूप खुश होते. आणि ते जाताच द्वारकेच मोठमोठे अपशकून व्हायला लागले, मोठमोठाले उत्पात होऊ लागले. ते पाहून कुळातील वृद्ध कृष्णाजवळ आले आणि भगवान श्रीकृष्णाने त्याला म्हटले, म्हणजे आजपर्यंत कशी अवस्था होती की कृष्णाला सांगितलं की कृष्ण ते निवारण करायचा, पण आता कृष्ण त्यांना कशा वाटा दाखवत आहेत पहा.
श्रीकृष्ण म्हणाले, गुरुजनांनो, आजकाल द्वारकेत पहावे तिकडे अपशकुन आहेत, भयंकर उत्पात होत आहेत. आपण लोक जाणतात की ब्राह्मणांनी आपल्या वंशाला फार भयंकर घोर शाप दिलाय आणि तो शाप टाळणे शक्य नाही. तर खूप कठीण आहे, टाळताच येणार नाही. माझा असा विचार आहे की जर आम्हाला आमचे प्राण वाचवायचे असतील तर आम्ही इथे राहता कामा नये. कारण द्वारकेत एवढे उत्पात होत आहेत तर आपण काही येऊ शकतं कधी, त्यामुळे द्वारकेत थांबायचंय कशाला, आपण इथं राहता कामा नये. आता विलंब करण्यातही अर्थ नाही. आजच आत्ताच पवित्र प्रभास क्षेत्राला प्रयाण करूया. कारण प्रभास क्षेत्र कसं आहे, तिथला महिमा फार प्रसिद्ध आहे. ज्यावेळी प्रजापतीच्या शापाने चंद्रम्याला राजक्षय म्हणजे क्षय रोग झाला, त्यावेळेस त्याने प्रभास क्षेत्री जाऊन स्नान केलं आणि तो तत्काळ रोगमुक्त झाला. त्याचबरोबर त्यांना कलांची अभिवृद्धी प्राप्त झाली. म्हणजे इतकं ते स्थळ पवित्र आहे, तर आपण त्याचाच लाभ का नाही घ्यायचा. आपल्यापासून जवळ आहे, तर आपण द्वारका सोडून तिकडे जाऊ. आपणही प्रभास क्षेत्री जाऊ, स्नान करूया, देवता तसेच पितरांना तर्पण करू, अनेक छान चवदार पक्वान्न करून ब्राह्मणांना भोजन करूया. तिथं अनेक सत्पात्र ब्राह्मणांना मोठमोठ्या दक्षिणा देऊन यज्ञ करू. अशा तऱ्हेने अशा मोठ्या संकटांना पार करू की जसे मोठ्या जहाज समुद्र पार करेल. शुकदेवजी सांगतात, कुलनंदन ज्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी अशा प्रकारे आज्ञा दिली तेव्हा यदुवंशी एकमताने प्रभास क्षेत्री जायला तयार झाले, रथ जुंपले. म्हणजे कृष्णाने हा सल्ला दिलाय, ह्याच्यात वावगं काही नाही, आपण जाऊ. पण कृष्ण स्वतः उठतोय का, तो येतोय का, इकडं त्यांचं लक्ष नाही. पण उद्धवजी एकमात्र कृष्णाचे भक्त आहेत, त्याच्या प्रत्येक बोलण्याचा विचार करणारे आणि त्याच्यातली मर्म जाणणारे होते. त्यामुळे परीक्षित उद्धवजी म्हणतात, भगवान श्रीकृष्णाचे मोठे प्रेमी सेवक भक्त. यदुवंशीयांना यात्रेची तयारी करताना पाहिले, भगवंताची आज्ञा सगळी ऐकली, अपशकुन तर सारखे पाहत होते आणि मग ते त्यांच्या जवळ गेले की जे त्यांचे एकमात्र स्वामी होते. एकांतात त्यांच्या चरणी मस्तक ठेवले, प्रणाम केला आणि हात जोडून आता प्रार्थना करतात. आता कोणाला माहिती कोणाचा शेवट कधी आहे, कारण दोघंही यदुवंशीय, म्हणून त्या शापाचं भयंकर भय उद्धवाला असतं आणि हे भगवंताचं बोलणं त्याला खटकतं. म्हणून तो हात जोडून भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवून म्हणतोय, आता उद्धव उवाच, देवदेवेश योगेशम पुण्य श्रवण कीर्तनः विप्रशाप समर्थोसी प्रत्यहंत यदीश्वर. उद्धवजी म्हणाले की योगेश्वर, आपण देवाधिदेवांचे पण अधीश्वर आहात. आपली लीला व त्यांच्या श्रवण कीर्तनाने जीव पवित्र होऊन जातो. आपण सर्व शक्तिमान परमेश्वर आहात. आपण इच्छा करता आणि ब्राह्मणांचा शाप मिटून गेला असता, परंतु आपण ते करत नाहीये. हे का? यावरून तर मी समजून चुकलोय की आता यदुकुल संहार निश्चित आहे आणि त्या पाठोपाठ आपला परित्याग करावा लागणार. परंतु हे कुरळ्या केसवाल्या श्रीकृष्णा, हे श्यामसुंदरा, मी अर्ध्या क्षणासाठी सुद्धा आपल्या चरण कमलांचा त्याग करण्याची कल्पनाही करू शकत नाही. माझे जीवन सर्वस्व आपण आहात, आपण माझे स्वामी आहात. एक कृपा कराल का? तुम्ही आपल्या धामी मला घेऊन चला. उद्धवाने फार विलक्षण प्रार्थना केली की तुमच्या बरोबर मला, तुम्ही जिकडं जाल तिकडं, म्हणजे तुमचं वैकुंठ धामाला, थोडक्यात तुम्ही मलाच घेऊन चला, अशी प्रार्थना मला. कारण आता इतकी सवय झाली आहे की मी तुमच्याशिवाय राहूच कसा शकेल. हे प्रिय कृष्ण, आपली एक एक लीला माणसांसाठी परम मंगलमयी आहे व कानांना अमृत स्वरूप आहे. ज्याला एकदा त्या रसाची चटक लागते त्याच्या मनात
मग दुसऱ्या कशाचीही लालसाच उत्पन्न होत नाही. अभो, आम्ही तर उठता बसता झोपता हिंडता फिरता आपल्या बरोबर राहिलोय. आपण आमचे प्रियतम आहात. आणखी काय, आपण आमच्यातले घरातलेच आहात. आम्ही आपल्यासह स्नान केले, भोग केले, भोजन केले, खेळ खेळलो, किती सांगावे. आमची एक एक चेष्टा आपल्यासह झाली. अशा वेळी आम्ही प्रेमी भक्त आपल्याशिवाय जगूच कसं शिकू. आम्ही आपण धारण केलेली माला घातली, आपण लावलेले चंदन लावले, आपले उष्टे खाणारे सेवक आम्ही. म्हणून आम्ही आपल्या मायेवर अवश्य विजय मिळवू. आता हा प्रभो, आम्हास मायेची भीती नाही, पण वियोगाचं मात्र फार भय वाटतं. वियोग आपण जाल तर आम्ही काय करू, हा फक्त एकच मोठा प्रश्न आमच्या पुढे आहे, असं उद्धव म्हणतोय. आम्ही जाणतो की माया पार करणं खूप कठीण आहे. मोठमोठे ऋषी मुनी दिगंबराहून आजीवन नैष्ठिक ब्रह्मचर्य पालन करून अध्यात्म विद्येसाठी दिगंबर अवस्थेत राहून आजीवन नैष्ठिक ब्रह्मचर्य पालन करून अध्यात्म विद्येसाठी अत्यंत परिश्रम घेतात. अशा प्रकारच्या कठीण साधनेने त्या संन्यासाचे हृदय निर्मळ होते आणि मग ते वृत्तीस शांत करून नैष्कर्म्यात स्थित होतात आणि आपल्या ब्रह्मधावास पोचतात आणि मग आपले दर्शन होते. म्हणजे आणि आम्हाला विनासायास हे सगळं झालंय. मग आमच्या या भाग्याला आम्ही आता मुकणार का? महायोगेश्वरा, आम्ही तर आपल्या कर्म मार्गात भटकतच आहोत, परंतु इतके निश्चित की आम्ही आपल्या भक्तजनांसह आपले गुण व लीला चर्चा करू, माणसासारखी लीला करून जे आपण केलेत सांगितलेत त्याचे स्मरण कीर्तन करत राहू. आपले वागणे बोलणे चाल ढाल नजर कटाक्ष स्मितहास्य सर्वांचे स्मरण करू तल्लीन राहू. केवळ एकट्यानेच दुस्तर माया पार करू, पण तरीही विरहाचे भय आहेच. शुकदेवजी सांगतात, परीक्षित, जेव्हा उद्धवाने देवकीनंदन भगवान श्रीकृष्णाची अशी चर्चा केली, प्रार्थना केली, तेव्हा ते आपल्या अनन्य प्रेमी सेवक सखा अशा उद्धवाला भगवान आता म्हणतात. भगवंतालाही उद्धवाबद्दल विलक्षण प्रेम होतं आणि ही सगळी भगवंताने उद्धवाकडनं ऐकून घेतली सर्व स्तुती आणि मात्र ते त्याला उपदेश देत आहेत. भगवान म्हणाले, महाभाग्यवान उद्धवा, तू मला जे काही सांगितलेस मी तेच करू इच्छितो. म्हणजे आता तू म्हणतोयस ते सगळ्या गोष्टी तशाच घडणार आहेत. मला उपदेश करा म्हणतोय, मी करणार आहे तुला उपदेश. ब्रह्मा शंकर इंद्रादी लोकपाल पण आता हेच इच्छितात की मी त्यांच्या लोकात परत फिरावे. आता इथला ह्या लोकेचा माझा निवास संपुष्टात आणावा. पृथ्वीवर देवतांना जेवढे काम करायचे होते तेवढे मी त्यांचे काम पूर्ण केले. ह्याच कामासाठी ब्रह्माजींच्या प्रार्थनेवरून बलरामजींसह मी इथं अवतीर्ण झालो होतो. आता या यदुवंश जो ब्राह्मणांच्या शापाने भस्म होत आहे तो परस्पर फूट आणि युद्धात नष्ट होईल. आजपासून बरोबर 7व्या दिवशी समुद्र द्वारकेला गिळंकृत करेल, म्हणजे डुबवेल. प्रिय उद्धवा, त्या क्षणी मी या मर्त्य लोकांचा त्याग करेन. ज्या क्षणी मी या मर्त्य लोकांचा त्याग करेल त्या क्षणी ह्या पृथ्वीवरील सर्व मंगलकारक गोष्टी नष्ट होतील. थोड्याच दिवसात कलियुग अवतरेल. इथे कलियुगाचा प्रचंड बोलबाला होईल. मी जेव्हा पृथ्वीचा त्याग करेन तेव्हा तू इथे राहू नकोस. म्हणजे पर्टिक्युलरली ते सगळा संवाद द्वारकेत चाललेला असतो, म्हणून देव सांगताय इथं तू इथं राहू नकोस. हे साधू उद्धव, साधू स्वभाव असतो त्याचा सन्मान करत देव म्हणतात, हे साधू उद्धव, कलियुगात लोकांची रुची अधर्मात असेल
आता आम्ही आपले आत्मीय स्वजन बंधू बांधवांचा स्नेहबंध सोडून देऊ. अनन्य प्रेमाने माझ्यात आपले मन लाव. तू पण सर्व सोडून दे, माझ्यात मन लाव व समदृष्टीने पृथ्वीवर विचरण कर. यदिदं मनसा वाचा चक्षुर्म्यां श्रवणादिभिः नश्वरं गृह्यमाणं च विद्धी माया मनोमयम. या जगतात जे काही मनाने विचार केले जाते, वाणीने बोलले जाते, डोळ्यांनी पाहिले जाते, इंद्रियांनी अनुभवले जाते, ते सर्वच्या सर्व नाशवान आहे. स्वप्नाप्रमाणे मनोविलास. म्हणून हे सर्व माया मात्र आहे, मिथ्या आहे असं समज. म्हणजे मनाचा एक कल्पना विलास आहे असं समज. ज्या पुरुषाचे मन अशांत आहे, असंयत आहे, त्यास वेड्याप्रमाणे अनेक गोष्टी माहिती होतात. वास्तवात हा चित्ताचा भ्रम असतो, विविधतेचा. आता ते इतकं उद्धवाला गुह्य सांगायला सुरुवात करतायत लगेच की तर तुलाही मला सोडून जायचंय आणि मलाही तुला सोडून जायचंय. आपण दोघांचा वियोग अटळ आहे, पण त्यावेळेस तुझी बुद्धी भ्रष्ट होता कामा नये. तू स्थिर चित्त राहायला पाहिजेस आणि कुठं कधीही मनात हा विक्षेप येऊ देऊ नकोस की आपण वेगळे आहोत. त्यासाठी त्याच्या मनाची तयारी देव अतिशय सुंदररित्या करून घेत आहेत आणि मनाला अंजारून गुंजारून त्याला की आपला हा भक्त सक्षम झाला पाहिजे, मानसिक सक्षम. कारण त्याच्या मनात आपल्या जाण्याने जो पोकळी निर्माण होणार आहे, अर्थात ती कितीही नाही म्हणलं तर ती संपणार नाहीये, पण तरी सुद्धा त्याचे बोल जे आज्ञा दिलेले असतात की हे विचार तू ऐक आणि ह्याच्यावर चिंतन कर, हा दिलासा खूप मोठा आहे. त्यामुळे ते उद्धवाला तसं इतकं तयार करतात आणि ती तयार करण्याची भूमिका आता देव तयार, म्हणजे त्याची भूमिका तयार होण्याचं काम देवाने सुरू केलेलं आहे. म्हणून ते सांगतायत की अशा अशांत मन ज्याचं असतं त्याचा भ्रम निघून गेल्यावर हा म्हणजे गुण आहे व हा पोष आहे अशा प्रकारची कल्पना करावी लागते. हा दोष आहे, सॉरी. ज्याच्या बुद्धीत गुण दोष भेद बसलाय, मग त्याच्यासाठी कर्म अकर्म विकर्म हा भेद असतो. पण उद्धवा, तू आपल्या समस्त इंद्रियांना आपल्या वश करून घे आणि त्यांची सर्व धावाधाव आपल्या हातात घे. म्हणजे इंद्रिय धावतायत म्हणून त्याच्या मागे धावू नको. तू मनाला कुठेतरी लगाम घालायला शिक आणि इंद्रियांना आपल्या वश करून ठेव. इंद्रियांनाच नाही तर चित्ताच्या समस्त वृत्तींवर, म्हणजे वृत्तींवर विजय मिळव, त्यांना थांबव. मग असा अनुभव कर की हे सारे जगत आपल्या आत्म्यातच पसरले. विश्वरूप दर्शन भगवंताने अर्जुनाला दाखवलं आणि ते दाखवायचं गुह्य काय आहे हे अतिशय सम्यकपणे आता उद्धवाला जो उपदेश चालू आहे त्याच्यात ते सांगतायत की आत्म्यात सर्व विशाल बघते, समस्त विशालता ही विश्वरूप हे आत्म्यात, तुझ्या आत्म्यात तू बघ, म्हणजे आपल्या अंतःकरणात बघ असं. कारण आत्मा हा तुझा आणि माझा नसतो, देवता असं म्हणणारच नाहीत, पण ते त्याला सांगतायत की माझ्या सर्वातीत इंद्रियापासून एकच आहे तो आत्मा, सर्वत्र पसरलेला ब्रह्मस्वरूप आहे, अभिन्न आहे. जेव्हा वेदांचे मुख्य तात्पर्य निश्चय रूप ज्ञान व विज्ञान रूप अनुभव रूप विज्ञानाने भलाभाती संपन्न होऊन तेव्हा तुम्ही आपल्या आत्मानुभवातच आनंदमग्न राहावे. संपूर्ण देवतादी शरीर धारावित आत्मबल व्हावे. म्हणजे संपूर्ण शरीरात आत्माच व्यापलेला आहे, संपूर्ण देवादिदेवात आत्माच व्यापलेला आहे, सर्वत्र आत्मा आहे, ही धारणा वाढवावी. म्हणजे शेवटी धारणा वाढवावी. धारणा ही मनाची स्थिती आहे, उच्च स्थिती आहे आणि ती इतकी उच्च असते की ती स्वीकारली की ती त्याच्यापासून माणूस म्हणजे ती अविचल राहते. धारणा हा शब्द त्याच्यासाठी आहे, त्यामुळं देव त्याला सांगतात ती धारणा कर.
त्या कोणत्याही विघ्नाने तुम्ही पीडित होणार नाही. मग एकदा तुमची धारणा झाली की मी आत्मस्वरूप आहे, की जो सर्वत्र चराचर व्यापक आहे, आणि मग अशा वेळेस म्हणजे तुम्ही हलणार नाही. कोणत्याही दुःखाने, शोकाने, आनंदाने कशाचाच परिणाम होणार नाही. विघ्ने तुम्हाला काहीही करू शकणार नाही, कारण आत्मा हा तुम्हीच असाल, याची तुम्ही प्रचिती घ्याल. जो पुरुष गुण व दोष बुद्धी अतीत जातो तो बालका समान म्हणजे विधी निषिद्ध कर्मातून निवृत्त होतो, पण दोषबुद्धीने नाही, तर विहित कर्मानुष्ठानाने करतो, पण गुणबुद्धीने नाही. म्हणजे त्याला विधी निषेध काहीच नसतो. हे चांगलं म्हणून करायचं, ते वाईट म्हणून टाळायचं, असला काही भागच नाही. तो सर्व एक समभावाने समोर आलंय ते काम करायचं, अशा बुद्धीने तो करतो. ज्यांनी श्रुतींच्या तात्पर्याचे यथार्थ ज्ञान प्राप्त केले नाही, पण त्याचा साक्षात्कार केलाय, अशा प्रकारे जो अटल निश्चयाने संपन्न आहे, तो समस्त प्राण्यांच्या हितेशी सुहृद होतो व त्याच्या वृत्ती शांत होतात. या समस्त प्रतियमान विश्वास म्हणजे माझं स्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे, आणि तो आत्म्यास सर्वत्र विश्वासाने पाहतो, म्हणून त्यास फिरून जन्म मृत्यू या चक्रात पडावी लागत नाही. तो त्याच्यात इतका एकदा भावना, म्हणजे हा आत्मा सर्वत्र आहे, हा श्रद्धा विश्वास याचा प्रचंड पाठबळ पाठीशी घेऊन तो जगतो, आणि मग आपसुकच तो जन्म मरणाच्या चक्रातनं सुटतो. शुकदेवजी म्हणतात, परीक्षित, जेव्हा भगवान श्रीकृष्णाने अशा प्रकारे आदेश दिला, तेव्हा भगवंताचे परमप्रेमी उद्धवजींनी त्यांना प्रणाम केला. तत्वज्ञान प्राप्तीच्या हेतूने मग त्यांना प्रश्न विचारला, कारण एवढंच तुम्ही सांगाल आणि जाल, मला पूर्ण ज्ञान कसं होणार? उद्धवाला आता भगवंताकडनं ज्ञान घ्यायचे, त्याचा वियोग तर होणारच आहे, पण आपण जेवढा वेळ आहे तेवढा वेळा त्याच्याकडनं जेवढी माहिती मिळेल तेवढी घेऊ, असं झालेलं असतं. म्हणून उद्धव बोलतायत, भगवन, आपण समस्त योगांचे गुप्त पुंजी योगांच्या म्हणजे योगांच्या कारण आणि योगेश्वर आहात. म्हणजे सगळं गुह्य जे आहे त्या गुह्याचे कारक तुम्हीच आहात आणि त्याचे योगेश्वर तुम्हीच आहात. आपण समस्त योगांचे आधार आहात, योगाचे कारण योग स्वरूप आपण आहात. आपण माझ्या परम कल्याणासाठी त्या संन्यास रूप म्हणजे त्यागाचा उपदेश केलाय, तो कसा प्रत्यक्षात आणायचा, ते सगळंच मला म्हणजे धारणा होण्यासाठी काय आवश्यक आहे हे ते विचारतायत. अनंत लोक विषय चिंतन व सेवनात मिसळून गेलेत, विषयात्मा होऊन गेलेत. त्यासाठी विषय भोग व कामना त्याग खूप कठीण आहे. हे सर्व स्वरूप, त्यातही जे लोक आपल्यापासून विमुख आहेत त्यांसाठी तर अशा प्रकारचा त्याग सर्वथा असंभव आहे. आता माझा असा निश्चय आहे की प्रभू, मी पण असाच एक आहे. म्हणजे इतका सत्संग झालाय, पण एकदा आपण भगवंताच्या कडे पाठ फिरवून घराकडे दृष्टी केली की आपण सगळं विसरतो. अशा पद्धतीने उद्धव म्हणतायत की मी माझी तशीच गत आहे. माझी मती इतकी मूढ झाली आहे की हा मी आहे, हे माझं आहे, अशा भावाने मी आपल्या मायेचा खेळ, देह आणि देह संबंधित स्त्री पुत्र धनादी मध्ये डुबवून जातो, आणि मला सगळं माझं 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 वाटतं. तरी भगवान, आपण ज्या संन्यासाचा उपदेश केलाय त्याचे तत्व भला ह्या सेवकाला असे समजवा की सुगमतापूर्वक मी ते साधन करू शकेन. मला आतून संन्यास आला पाहिजे, संन्यास ही भावना माझी मुरली पाहिजे. आणि समस्त म्हणजे जे आपण म्हणतो की सगळ्याच ईशावास्यमध्ये जे दिलेलं आहे की सुंदर, ईशावास्यम इदम सर्वम यत्किंचित जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजिता मागृध कस्य सिद्धन. म्हणजे तुम्ही गिधाडी वृत्तीने उपभोग घेऊ नका, सगळ्याचा उपभोग घ्या. उपभोग कशाचाही घ्यायचा नाही असं नाही, समोर येईल त्या प्रत्येकाचा उपभोग घ्या.
फक्त गिधाडी वृत्तीने नाही, हे भगवंताने मला दिलेलं आहे. हे किंचित मात्र अशी जागा नाही की ईश्वराशिवाय काही आहे. हे ईश्वरमय आहे, हे ईश्वराने दिलेलं आहे. हे ह्याचा मी उपभोग ईश्वरमय बनवून घेतो. ह्या भावनेने घेतलं की तुमची गिधाडी वृत्ती संपती. आणि इथं हा तोच म्हणतोय की मला माझं 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 कर्म, माझं घरदार, माझे पुत्रपत्नी हे सगळ्यांचं भान होतं. आता तुम्हीच माझ्या मनात अशी भावना निर्माण करा, तुम्हीच माझ्या मनाला सुगमतेने असं साधन बनवा की मी हे सगळं म्हणजे संन्यास मुरवा की मी हा सगळं सहज पार करू शकेन. हे प्रभू, आपण भूत भविष्य वर्तमान या तिन्ही काळापासून अबाधित आहात, एकरस सत्य आहात. आपण दुसऱ्याद्वारे प्रकाशित नाही, आपण स्वयंप्रकाश आत्मस्वरूप आहात. प्रभू, मी समजतो की माझ्यासाठी आत्मतत्वाचा उपदेश करणारा आपल्याशिवाय अन्य कोणी नाही. म्हणजे आता तुम्ही थोडंच सांगून गप्प बसू नका, तुम्ही सगळं मला सांगितलं पाहिजे असा त्याचा आग्रह आहे. ब्रह्मा व जेवढे मोठे देवता आहेत ते सर्व शरीराभिमानी असल्यामुळे आपल्या मायेने मोहित होत आहेत. त्यांची बुद्धी मायेने वश आहे व हेच कारण आहे की ते इंद्रियांनी अनुभवल्या जाणाऱ्या बाह्य विषयांना सत्य मानतात. म्हणून मला आपणच उद्बोधन करा. म्हणजे ब्रह्मादी देव सृष्टी निर्माण करतायत आणि मी सृष्टी म्हणजे केली, अर्थात त्यांच्या पातळी खूप उच्च आहे, आपली पातळी खूप नीच आहे. पण तरी सुद्धा त्या त्रिदेवांची तुलना करताना भगवंताला आपण खूप श्रेष्ठ आहात हे उद्धवाला म्हणायचंय. म्हणून त्यांनी ब्रह्मदेवांचं उदाहरण घेतले तुलनेसाठी. आपण ते काही बोलू शकत नाही त्या बाबतीत. भगवान ज्याने चारी बाजूंनी दुःखाच्या दावाग्नीने जळून विरक्त होऊन मी आपणास शरण आलोय. आपण निर्दोष देशकालापासून अपरिच्छिन्न सर्वज्ञ सर्वशक्तिमान व अविनाशी वैकुंठ लोक निवासी तसेच नराचे नित्य सखा नारायण आहात. भगवान म्हणाले, उद्धवा, संसारात जे लोक हे जगत आहे, ह्यात काय होत आहे इत्यादी गोष्टींचा विचार करण्यात निपुण आहेत, ते चित्तात भरलेल्या अशुभ वासनांपासून आपणास स्वतः आपल्या विवेक बुद्धीने वाचवतात. म्हणजे इथं पुन्हा बुद्धी प्राधान्यता आणि त्याच्यात सुद्धा विवेक बुद्धी. म्हणजे तुम्ही कोणतीही गोष्ट विवेकाच्या सहाणीवर घासून घेतलीच पाहिजे. हेच भगवान सांगतायत की सगळ्यात तुम्ही बघा, संसारात प्रत्येक भक्ताला कोणचा विवेक लावायचा, तो कसा लावायचा, हे भगवान आता सांगतायत की समस्त प्राण्यांचा विशेष करून मनुष्याचा आत्मा आपले हित अहिताचा उपदेशक गुरु आहे. मनुष्य आपले प्रत्यक्ष अनुभव व अनुमानाद्वारे आपल्या हित अहिताचा निर्णय करायला समर्थ आहे आणि पूर्णतः समर्थ आहे. सांख्य योग विशारद धीर पुरुष या मनुष्य योनीत इंद्रिय शक्ती, मनशक्ती आदींचे आश्रयभूत मला आत्मतत्वाला पूर्णतः प्रकाश रूपाने साक्षात्कार करून घेतात. म्हणजे आता तुला कसं जायचंय हे भगवान आता सांगायला सुरुवात करतात. हा विस्तृत भाग आपण उद्या बघू. श्रीकृष्णार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंसची चित्त. लोक सुकमळे संत द्विजकुळे, सेऊनी भ्रमले भान हरपले रस पिता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्री कृष्ण, गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता ह्या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता.
जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. करुणानिधे प्रभोनो दोषान् क्षमस्व भगवन्, सुचिरात् प्रसुप्त देशं परिबोधयाशु भगवन्. भुवि भूत सर्वभाषा परिपूरिताभिलाषा, श्वसितीव देव भाषा तां पालयस्व भगवन्. आसीत् कदाचिदेषा वाणी विशुद्धवेषा, अधुना लवावशेषा तामाश्रयस्व भगवन्. देशे स्वतन्त्रतायाः प्राचीनसभ्यतायाः, समयं समर्गताया पुनरानयस्व भगवन्. करुणानिधे प्रभोनो दोषान् क्षमस्व भगवन्, सुचिरात् प्रसुप्त देशं परिबोधयाशु भगवन्. गोपाल कृष्ण भगवान की जय. देवदेवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय. परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.